नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण या प्रकरणाला सुरुवात केली आहे आणि आपण मागच्या भागामध्ये जे आपले काही आंतरिंद्रिय आहेत त्या आंतरिंद्रियांची माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण मानवीची श्वसन संस्था असते ती कशी काम करते याची माहिती घेतलेली होती. आजच्या तासात आपल्याला पचन संस्था, रक्तमिश्रण संस्था आणि चेतासंस्था या मुख्य 3 संस्थेची माहिती घ्यायची. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला आपली पचन संस्था त्यामध्ये कोणकोणते अवयव आहेत याची माहिती देखील घेतलेली होती. स्क्रीनवरती तुम्हाला एक तक्ता दिसतोय पहा आणि मग यामध्ये असणारी जी आपली पचन संस्था आहे या पचन संस्थेमध्ये असणारी जी इंद्रिय आहे ते इंद्रियांची माहिती आपल्याला दिसत आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला ती ओळख होत आहे. आता नेमकं काय काम कोणत्या ठिकाणी चालतं हे आपण पाहूया. आता पचन संस्थेमध्ये जे अवयव आहेत त्या अवयव लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर तोंड आहे, त्यानंतर ग्रासिका आहे, त्यानंतर जठराचा भाग आहे, त्यानंतर लहान तळ्याचा भाग आहे, मोठ्या तळ्याचा भाग आहे, याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की वरती असणारा यकृताचा भाग आहे, स्वादुपिंडाचा भाग आहे. असे वेगवेगळे भाग आपल्याला या आपल्या पचन संस्थेचे दिसतात. आता प्रत्येक ठिकाणी चालणारं काम वेगवेगळं चालतं. तुम्ही आता अन्नाचा घास घेता ज्या वेळेला आपण जेवतो त्या वेळेला त्याला तोंडामध्ये तो काय केला जातो, चावला जातो. तोंडामध्ये बारीक म्हणजे अन्नाचा बारीक म्हणा आपण की घास करण्याचं किंवा बारीक चावून छोटे छोटे कणात रूपांतर करण्याचं काम आपल्या तोंडामध्ये होत असतं. त्याच वेळेला लाळ देखील ते आपल्या तोंडामध्ये मिसळते. तुम्ही पाहिले लाळ थुंकी म्हणतो आपण याला, पण ही मुख्यतः लाळ आपल्या पचन संस्थेचं महत्वाचं काम करत असते. आता म्हणजे तोंडामध्ये तिथं घास चावल्यानंतर जिभेमार्फत तो खाली ढकलला जातो आणि मग तो ग्रासिका म्हणजे हा जो भाग आहे आपल्या गळ्याच्या इथपर्यंतचा किंवा अन्नलिकेचा वरचा भाग ग्रासिका किंवा ग्रसिका असा सुद्धा शब्द काही ठिकाणी आहे. तर त्या ग्रासिकेमार्फत तो खाली येतो. अन्नलिकेचा संपूर्ण तो भाग आहे. त्यानंतर ते अन्न कुठे येतं, जठरामध्ये येतं. बघा एक पिशवीसारखा आकार जो तुम्हाला दिसतो त्या पिशवीसारख्या भागामध्ये येतं. तिथं अन्न घुसळण्याचं काम होतं. तिथं अन्न काय केलं जातं, घुसळण्याचं काम केलं जातं. तिथं सुद्धा वेगवेगळे पाचक्रस अन्नामध्ये मिसळतात. जसं तोंडामध्ये लाळ आहे जे पचनात काम करतं, त्याच पद्धतीने जठरामध्ये देखील वेगवेगळे पाचक्रस असतात आणि त्या ठिकाणी ते मिसळतात आणि अन्न घुसळण्याची क्रिया होत असते. आता त्यानंतर बघा जठरामध्ये अन्न घुसळण्याचं काम झालं, खिरीसारखा एक पातळ पदार्थ तयार झाला की त्यानंतर ते अन्न लहान आतड्यामध्ये येतं. आता मागेच आपण माहिती घेतली लहान आतडं हे आकारानं लहान आहे पण लांबीने जास्त आहे. किती जास्त आहे तर साधारणतः बघा लहान आतडं 7 मीटर पर्यंत लांब असू शकतो. किती मीटर पर्यंत, 7 मीटर पर्यंत लहान आतडं लांब. म्हणजे मॅच्युअर पर्सनचं 25 वर्ष पूर्ण झाले तसे मॅच्युअर पर्सनचं साधारणतः 7 मीटर लांब एवढं लहान आतडं असतं. त्या ठिकाणी देखील बघा पाचक्रस येऊन मिसळतात. महत्वाची जी अन्नपचनाची क्रिया आहे त्याचा टप्पा तिथं पूर्ण होत असतो. लहान आतड्यामध्ये काय होतं, आता अन्न तोंडामार्फत चावलं, त्याचा आपण छोटे छोटे कणात रूपांतर झालं, त्यानंतर जठरामध्ये आलं. जठरामध्ये काय झालं की तिथं खीरसारखा पातळ अन्न घुसळलं जातं. तो आपला मिक्सर ज्युसर जे काम करतो घुसळण्याची क्रिया ती काम आपल्या जठरामध्ये होत असते. त्यानंतर अन्न कुठं आलं मी तुम्हाला म्हटलं की अन्न आलं लहान आतड्यामध्ये आल्यानंतर यकृत जे वरच्या तुम्हाला करड्या रंगाचं दिसतंय ते यकृतामधला यकृत खाली थोडंसं पिवळसर रंगाचं आहे तो स्वादुपिंडातला स्वादुरस नाव आहे त्या पाचक्रसांची. जठरामधला जठररस तर तुम्हाला जास्त क्लिष्ट व्हायला नको मी नाव नाहीच सांगितली मगाशी. तर ही जी रस आहे ते रस त्या ठिकाणी मिसळतात. अजून काही तिथे प्रक्रिया होत असते आणि या लहान तळ्यामध्येच मी तुम्हाला मगाशी म्हणलं की अत्यंत महत्वाची क्रिया पार पडते की जे तुम्ही अन्न खाल्लेलं आहे त्या अन्न रक्तात मिसळण्याची जी क्रिया आहे ती लहान तळ्यामध्ये होत असते. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती चालणारं काम वेगवेगळं आहे. लहान तळ्यामध्ये नेमकं काय काम होतंय बघा, तर तुम्ही जे आपण जे अन्न खातोय ते अन्न रक्तामध्ये शोषण्याची क्रिया, रक्तामध्ये मिसळण्याची क्रिया जी आहे ती लहान आतड्यामध्ये पार पडत असते. त्यानंतर अन्न म्हणजे ही महत्वाची क्रिया पार पडल्यानंतर त्या अन्नाचा राहिलेला भाग आता म्हणतो तो पुढे सरकार सुरू होतो, तो मोठ्या आतड्यामध्ये येतो. अजून महत्वाचं पाणी जे आहे त्या पाण्याचं अवशोषण मोठ्या आतड्यामध्ये होत असतं. त्या अन्नामध्ये काही पाण्याचा भाग राहिलाय तर त्याचं शोषण त्या ठिकाणी होतं आणि न पचलेला जो भाग आहे तो न पचलेला भाग जे आपण म्हणूया की खाली अजून येऊन जो गुद्वार म्हणतो आपण, मातड्याचा हा शेवटचा भाग आहे, तिथून तो शरीराबाहेर टाकला जातो. म्हणजे ही संपूर्ण आपली पचनाची क्रिया झाली. प्रत्येक ठिकाणी चालणारं काम वेगवेगळं आहे, प्रत्येक इंद्रियाचं काम वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी फार महत्वाची आहे. बघा परत थोडंसं करूया. दातामार्फत तोंडामध्ये अन्न चावलं जातं, ग्रसिकेमार्फत ते खाली आलं
जठरामध्ये आलं, तिथं घुसण्याची क्रिया झाली, जठरच त्याच्यामध्ये मिसळला, त्यानंतर अन्न लहान तळ्यामध्ये आलं, तिथं 3 ठिकाणचे पाचक रस मिसळले, एक यकृतामध्ये तयार होतो, करड्या रंगाचे यकृत रस कणाव आहे, स्वादुपिंडामधला स्वादुरस, आणि एक लहान तळ्यामध्ये अजून एक पाचक रस तयार होत असतो. हे मिसळले, पूर्णपणे अन्नाचं पचन झालं आणि त्यानंतर त्यांना कशामध्ये मिसळलं, आपल्या रक्तामध्ये मिसळलं. त्यानंतर अन्न रक्तामध्ये मिसळल्यानंतर राहिलेला जो भाग आहे तो पुढे सरकला, मोठ्या आतड्यामध्ये आला, राहिलेलं पाण्याचं शोषण त्या ठिकाणी झालं आणि अनावश्यक भाग जो आहे तो गुरुद्वारामार्फत बाहेर टाकला. तर ही सगळी क्रिया ही अन्नपचनाची क्रिया आहे आणि ही लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे. जेवढं अन्न तुम्ही, मी म्हणेन की पचनाला त्रासदायक खाल तेवढा उशीर लागतो. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपल्याला बघा की अपचन झाल्यासारखं फिलिंग येते किंवा भूक लवकर लागत नाही. याचं कारण असते की ती मुळात लवकर पचत नाही. जो हलका आहार आहे, जसं ज्वारीची भाकरी, कधी मेथीची भाजी तुम्ही खाल्ली तर भूक लवकर लागते, कारण त्याचं पचन फास्ट होतं. शरीराला ताण न देणारा आहार आपण खायला हवा, जेणेकरून शरीर त्या म्हणून आपण की शरीराचं काम आहे की शरीरामध्ये ऊर्जा मेंदूपर्यंत पोहोचवणं. पण ज्यावेळेला आपण जड आहार घेतो, नॉनव्हेज किंवा मसालेदार आहार, त्यावेळेला शरीराची सगळी एनर्जी त्याला पचवण्यातच लागते. त्यामुळे किती एक थकवा किंवा आपण म्हणूया कंटाळवाणं वाटणं असं नॉनव्हेज खाल्ल्यानंतर तुम्हाला दिसतं, कारण ऊर्जा योग्य त्या पद्धतीनं निर्माण होत नाही. तर अशा पद्धतीने ही क्रिया चालत असते. आता यानंतर बघा की नेमकं अजून मी तुम्हाला म्हटलं की तोंडामध्ये दात आहेत, आपल्या दातांचं आरोग्य ठेवणं ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. यासाठी काय आपण सारखे दात घासावेत ही कृती चुकीची आहे. आपण काय करावं, दूध खाल्लं किंवा थोडेसे तेलकट पदार्थ खाल्ले, गोड पदार्थ खाल्ले तर त्यानंतर चूळ भरणं गरजेचं आहे. पाण्यामध्ये चूळ भरणं गरजेचं आहे आणि वारंवार तुम्ही एक टाइम ब्रशचा वापर करणं दिवसात पुरेसं आहे. सेकंड टाइम तुम्ही जर दात घासत असाल तर ते बोटाने घासावेत, कारण जास्त प्रमाणात जर ब्रशचा वापर तुम्ही केला तर आपल्या हिरड्या राहत नाहीत, हिरड्या चांगल्या राहत नाही, हिरड्या झिजतात. त्यामुळे जास्त स्ट्रॉंग ब्रश वापरणं, वारंवार ब्रश करणं चुकीचं आहे. आता ब्रश करण्याची पद्धती सुद्धा आपल्या फार विचित्र आहे. कसा 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 बघा, काही जण तुम्ही पाहिलं असेल की जणू काय एखादी मशीन लावल्यासारखं ते काम सुरू असतं. एवढ्या तीव्र घासणं चुकीचं आहे. हलक्या हाताने तुम्ही घासणं, दात थोडेसे इकडे मी म्हणेन असं की पांढरे शुभ्र नाही निघले तरी चालतील, पण हिरड्या गमवणं ही फार चुकीची बाब आहे, कारण दातांचं सगळं आरोग्य ते हिरड्यावरती अवलंबून आहे. याचबरोबर बघा, आहारामध्ये पाण्याचं सुद्धा एक फार महत्व आहे. ज्यावेळी पचनाची सगळी प्रक्रिया सुरू असते त्यावेळेला सगळ्या प्रक्रियांमध्ये पाणी जे आहे ते पाणी ही प्रक्रिया सुलभ करण्याचं काम करतं. म्हणून आपण आहारामध्ये पाणी घेणं देखील गरजेचं आहे. पुरेसं पाणी आपल्या आहारामध्ये असायला हवं, जेणेकरून ऑक्सिजन देखील आपल्या शरीराला मिळेल आणि याचबरोबर पचनाची क्रिया देखील चांगल्या पद्धतीनं होईल. तर आता हे होती सगळी आपली पचन संस्था, पचन क्रिया. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. पुढच्या आहे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण शब्दातच बघा अर्थ दडलेला आहे. रक्ताभिसरण, रक्त विसरण, विसरण म्हणजे फिरतं ठेवणं, शरीरभर रक्त फिरतं ठेवणं, हे काम रक्ताभिसरण संस्था करत असते. आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते रक्त सर्व शरीरभर फिरलं पाहिजे का? कारण शरीराच्या वेगवेगळ्या भागात असणारे जे आपली इंद्रिय आहेत ती इंद्रिय आपल्या पेशीनं सेलनं बनलेली आहेत आणि या पेशींना अन्न पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, पाणी पाहिजे आणि हे सगळं रक्तामार्फत पोहोचवलं जातं. रक्त सगळ्या शरीरभर का फिरतं ठेवायचं? समजा हा हात आहे माझा, त्या हाताच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी जगतील कधी की ज्यांना ऑक्सिजन मिळेल, त्यांना अन्न मिळेल, त्यांना पाणी मिळेल. आता अन्न मी पितोय, पोटात जाते, पोटातून इथं हातापर्यंतच्या पेशीला कसं जाईल? तर हे रक्त घेऊन जातं. म्हणून तर रक्त शरीराच्या सगळ्या भागातून सगळीकडे फिरत असतं, कारण ते पुरवठा करतं. रक्त म्हणजे कुरिअर आहे आपण असं म्हणूया, की जो काय करतोय, माल तिकडे पोहोचवतोय. वाहतूक सिस्टीम आहे रक्ताची. आणि मग सगळ्या गोष्टी ज्ञान कर म्हणजे अन्न पोचवायचं, ऑक्सिजन पोचवायचं, हवा म्हणजे सॉरी म्हणून आपण की अन्न झालं, ऑक्सिजन झालं, पाणी झालं, पोचवायचं, रिटर्न येताना मग जे टाकाऊ पदार्थ आहे ते घेऊन यायचे. हे सगळं काम रक्त करतं आणि यासाठी सगळ्या शरीरावर रक्त फिरतं ठेवणं गरजेचं आहे. मानवाचं जे हृदय आहे, आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे हृदयाचा सेंटर आहे. खूपच महत्वाची क्रिया यामध्ये काम करते. रक्तवाहिन्या यामध्ये महत्वाचं काम करतात. तुम्ही पाहाल आकृतीमध्ये की अखंड शरीरभर ह्या रक्तवाहिन्या पसरलेल्या आहेत आणि ह्या रक्तवाहिन्यांमध्ये बघा तुम्हाला काही निळ्या रंगाचे दिसतात, काही लाल रंगाचे दिसतात. मी तुम्हाला आताच म्हटलं की संपूर्ण शरीरभर हे जाळं पसरलेलं आहे. लाल रंगाने ते पोहोचवलं जातात, निळ्या रंगाने रक्त माघारी, निळ्या मार्गाने रक्त माघारी येतात. म्हणजे आपण हे दर्शवले. ऍक्च्युली काही निळा रंग रक्त असं काही नाही निळा आणि लाल, पण आपण काय केले, दोन भाग केले. ते एक लाल रंगाने दर्शवलंय कारण ते जाण्याचा मार्ग आहे आणि निळ्या रंगाने रक्त रिटर्न येण्याचा मार्ग आहे. येतं कुठं? तर सेंटर आहे आपलं हृदय.
सगळं रक्त हृदयापासून डिस्पॅच होतं किंवा म्हणे सगळ्या शरीरावर फिरतं, रिटर्न पण कुठे येतं, हृदयापाशीच येतं. म्हणजे एक ऑक्सिजन, पाणी, अन्नघटक हे घेऊन जायचे आणि टाकाऊ पदार्थ येताना घेऊन न्यायचे पण कुठून, हृदयाच्या आणि तिथल्या सगळ्या यंत्रणेकडून, आणायचे पण कुठून, रिटर्न कुठून आणायचे, तिथंच आणायचे. ही सगळी क्रिया आपलं रक्त करत असतात आणि हे सगळं रक्त फिरतं ठेवण्याचं काम हे आपलं हृदय, फुफ्फुस, आपल्या रक्तवाहिन्या, हे रक्त फिरतं ठेवण्याचं जे दाखवलं निळ्या लाल रंगामध्ये त्या रक्तवाहिन्या आहेत, ह्या सगळ्या काम करत असतात. लक्षात घ्या, जर हृदयाचं काम बंद पडलं तर मानवाचा मृत्यू होतो का? कारण विचार करा, समजा मेंदूला आपल्या काय पोहोचवायचंय, ऑक्सिजन पोहोचवायचंय, तर ऑक्सिजन कोण पोहोचवेल? हेच रक्त पोहोचवेल. जर हृदय बंद पडलं तर रक्त मेंदूपर्यंत जाणार नाही आणि मग मेंदूचं काम बंद पडेल. मेंदूचं काम बंद पडलं तर आपलं काम बंद पडेल, कारण मेंदू हा सर्व यंत्रणेचा, आपल्या शरीर यंत्रणेचा पाया आहे, बॉस आहे सगळ्या गोष्टींचा. तर तो जर काम करेना तर कुणीही काम करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने बघा, रक्तविसरण संस्था फार महत्वाची आहे. नेमकं काय काम चालतं हे आपण थोडक्यात पाहिलं. आता यानंतर आपण पुढे जाऊया चेता संस्थेकडे. चेतना आपण म्हणतो. जर समजा एखादा आवाज आला की लक्ष लगेच तिकडे जातं, बरोबर? एखाद्या गाडीचा आवाज आता येतोय तसा, एखाद्या वाहनाचा आवाज म्हणजे किंवा वर्गात आपण बसलेलो असतो आणि एखाद्या शिक्षकांचा आवाज बाहेर निघतो, चटकन लक्ष आपलं तिकडे जातं. एखादा वास कळत न कळत आपल्याला लगेच नाकाने आपण घेतो आणि ओळखतो, हा अमुक अमुक गोष्टीचा वास. हे सगळं आपलं काम करते चेतासंस्था. सगळ्या ज्या आपल्या क्रिया आहेत त्या क्रिया म्हणून आपण पूर्ण करण्याचं काम आपली चेतासंस्था करत असते. चेतना संस्था, चेतासंस्था म्हणा तरी चालेल. आता यामध्ये बघा की ही जी आपली चेतासंस्था आहे ते चेतासंस्थेचं कार्य फार महत्वाचं आहे. संपूर्ण शरीरावर चेतना पोहोचवण्याचं काम ही चेतासंस्था करत असते. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणते अवयव याच्यामध्ये आहेत आपण याची माहिती घेऊया. सगळ्यात अगोदर मेंदू आहे, वरती बघा सगळ्या डोक्यामध्ये तुम्हाला माहित आहे की मेंदूचा हा भाग आहे. त्यानंतर एक आकृतीमध्ये पहा की थोडा एक सरळ पाठीच्या आपल्या काण्यामधून खाली आलेला जो भाग आहे त्याला मज्जारज्जू असं म्हणतात किंवा चेतारज्जू. काय म्हणतात? मज्जारज्जू किंवा चेतारज्जू. तर हा मणक्या मेंदूपासून खाली आपल्या पाठीच्या काण्यापर्यंत आलेला हा भाग आहे, तो पण भाग यामधला महत्वाचा आहे. त्यानंतर बघा संपूर्ण शरीरावर पसरलेले एक निळ्या निळ्या रेषा तुम्हाला दिसत आहे, ते आहेत चेतातंतू. बघा, चेतातंतू, चेतारज्जू जो मधला भाग आहे तो, आणि मेंदू, हे तीन भाग याच्यामध्ये आहेत. संवेदना पोचते कशी? समजा उदाहरणार्थ बघा हातामध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसतंय. हाताला मी इथं काय केलं, एक छोटासा चिमटा काढला, तर चिमटा काढल्यानंतर ही चेतातंतू कुठे माहिती पोहोचवतात? मध्ये असणार आपल्या चेतारज्जूकडून, आणि चेतारज्जूकडून माहिती कुठे जाते? आपल्या मेंदूकडून. तर ही क्रिया आणि प्रतिक्रिया, किंवा आपण एखादी गोष्ट पाहतो, समजा तुम्ही पाहिलं की समोरून एखादा कुत्रा तुमच्या अंगावरती येतो, तर तुम्ही ते पाहिलं की लगेच डोळ्यामार्फत ती संवेदना कुठे जाते? तुमच्या मेंदूकडे, आणि मेंदू लगेच त्याच्यावर रिॲक्ट होतो की बाबा पायाला आदेश देतो, पळा बाबा, नाहीतर कुत्रा काय होईल, चाल. उगाच तुमच्या पायीकडे तिकडे वळत नाही. पाय वळण्यापाठीमागे कारण काय आहे? तुमचा मेंदू. म्हणजे मेंदू ही दुहेरी क्रिया करतो. एक म्हणजे द्यायचा, बाबा काय नेमकं आहे, स्वीकारणं. डोळ्याचा संदेश मेंदूला स्वीकारला, ऍक्सेप्ट केला, आणि परत तो आदेश दिला कोणाला? पायाला, हाताला. कारण पळताना काय आपण फक्त पाय हलवतो, म्हणजे पायात चालत नाही, हातासुद्धा करतो. किंवा कुत्रा अंगावरती येतो तर आपण हात असे दूर त्याच्या बाजूला करतो, त्या कुत्रा अंगावर आपण असं उभं राहिलं असं नाही होत. पडताना आपल्या हातापायाची हालचाल होते का? कारण मेंदूचा तसा आदेश असतो. आणि पडतोय हे सुद्धा आपलीच अवयव आपल्या मेंदूला कळत असतं. मेंदू एक्झॅक्टली त्याच्यावर डिसिजन घेणं, मेंदूचं काम फार महत्वाचं आहे. संदेश घेणं, नेमकं काय घडलं हे पाहणं, आणि परत आदेश देणं, ह्या सगळ्या क्रिया आपल्या मेंदूमध्ये चालतात. त्यामुळं मेंदू ह्या क्रिया जेवढ्या फास्ट तेवढी बुद्धिमत्ता जास्त. बऱ्याच बघा काय रिॲक्शन द्यावी हेच कळत, याचा सरळ सरळ संबंध आपल्या काय आहे? मेंदूशी आहे. तर अशा पद्धतीने आपली ही चेतासंस्था निर्माण झालेली आहे. तर बघा आपण याशिवाय काही इतर जे काय आहेत आपल्या अजून काही इंद्रिय संस्था आहेत. इंद्रिय संस्था आपण मागे माहिती घेतली होती की जे आपली जी आपली इंद्रिय एकत्र येऊन काम करतात त्यामुळे इंद्रिय संस्था निर्माण होतात. इंद्रियाचं काम वेगळं आणि इंद्रिय संस्थेचं काम वेगळं म्हणण्यापेक्षा व्यापक स्वरूपातलं काम हे इंद्रिय संस्थेचं असतं. यामध्ये पचनक्रिया आपण पाहिली, श्वसन संस्था आपण पाहिली, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था,
अजून उत्सर्जन संस्था आहे, शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं, यासाठी सुद्धा वेगवेगळी स्पेसिफिक इंद्रिय काम करत असतात. ह्या प्रत्येकाचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्या संस्था अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण प्रत्येकानं आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. शरीराला त्रासदायक होईल, शरीराला आपण म्हणूया नेहमी व्यायामावर आपण सुदृढ ठेवायला हवं. कारण वाढतं वजन किंबहुना शरीराची कार्यक्षमता कमी होणं हे आपल्या घटत्या एक वयाचं सुद्धा एक लक्षण पुढं मागं होऊ शकतं. किंबहुना आपली कार्यक्षमता कमी राहिली तर लवकर आपल्याला थकवा येणं, कंटाळा येणं ह्या गोष्टी घडू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण या ठिकाणी संपतंय. व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिला असेलच. जर काही शंका असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा आणि स्वाध्याय सर्वांनी लिहा. ठीक आहे, धन्यवाद.